नमस्कार, माझं नाव सोमा कुराडे। येणारी लोकसभा जी आहे त्याच्यामधून नाशिकमधून जितेंद्र भावे हे अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत। तर अपक्ष हा असा एक पक्ष आहे ज्याच्याकडे सहसा जनतेचं लोकांचं लक्ष जात नाही। पण ह्यावेळेस मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो की हा जो अपक्ष उमेदवार आहे जितेंद्र भावे हा नक्की एक असा वेगळा ठसा पाडणार आहे आणि इथून पुढं अपक्षांनाही मान सन्मानाने बघितलं जाईल याची गॅरंटी मी देतो। कारण जितेंद्र भावे सरांनी गेल्या 40 वर्षापासून जे समाजकारण केलेलं आहे आणि विशेषतः कोरोना काळापासून ज्या ॲग्रेसिव्हली ते नाशिकच्या जनतेसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी लढताय, अगदी छोट्यात छोटा प्रश्न कचऱ्यापासून तर फायनान्स कंपन्या म्हणा, हॉस्पिटल म्हणा, कोणतेही सरकारी कार्यालय म्हणा, तिथं एका फोन कॉल दूरवर भावे सर जनतेसाठी उपलब्ध असतात। तर असे हे भावे सर नक्की अपक्ष उमेदवार म्हणून एक नवीन ठसा या एकंदर आपले जे निवडणुकीचं तंत्र आहे त्याच्यामध्ये पाडणार आहे। मला नाशिककरांना एक गोष्ट सांगायची आहे। मी लहान होतो, माझ्या डोक्यावर केस होते, तेव्हापासून डहाणू नाशिक रोड ही रेल्वेचं मी ऐकतोय, तेव्हापासून मी नाशिक पुणे रेल्वे हे ऐकतोय, तेव्हापासून द्वारका नाशिक रोड हा उड्डाण पूल मी ऐकतोय। ह्यामधली एकही गोष्ट आजपर्यंतचे खासदार नाशिकला देऊ नाही शकलेले आहे आणि यांनी आपल्याला फक्त गाजर दाखवले। स्मार्ट सिटीच्या नावाखाली तो 1 किलोमीटरचा तो उडम खडम रस्ता बनवून ठेवला। तिथं काय स्मार्ट आहे मला तर काही कळत नाही। तिथं स्वतः पोलिसांच्या नंतर जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये काम करणारे सगळे कर्मचाऱ्यांच्या गाड्या या नो पार्किंगमध्ये उभे असतात। दुसरं, निओ मेट्रो नावाचं एक मोठं गाजर आपल्याला दाखवण्यात आलं जे अजूनही अस्तित्वात नाही आहे। जी मरणास्तन अवस्थेत असलेली शहरी वाहतूक बस सेवा आहे ती मृत्यूच्या कगारावर आहे। तर हे खासदार जे आहे, आत्ताचे मावळते खासदार जे आहे, हे फक्त फ्लेक्स लावण्यामध्ये एक्सपर्ट आहे। दिवाळी आली का लावला फ्लेक्स, बर्थडे आला का लावला फ्लेक्स, दसरा आला का लावला फ्लेक्स। तर हे जनतेने ठरवायचं आहे की तुम्हाला एक फोन कॉल दूरवर असणारा जितेंद्र भावेसारखा खरा कार्यकर्ता हवा आहे की हा फ्लेक्स एक्सपर्ट असलेला खासदार हवा आहे। तर नक्की विचार करून तुमच्या विद्वत्तेचा, तुमच्या शिक्षणाचा उपयोग करून यावेळेस मतदान करा, एवढीच तुम्हाला विनंती करतो। आणि मतदान मात्र नक्की करा। आपण नाशिककर यावेळेस पूर्ण देशाचा रेकॉर्ड मोडूयात। आपलं नाशिकचं मतदान आपण कमीत कमी 80% पुढे घेऊन जाऊया। तर आपल्या नाशिकमध्ये मतदान आहे 20 मे ह्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे मतदान असतं। आणि आमच्या जितेंद्र भावे सरांचं जे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे सर्व आहे, परंतु ह्या इलेक्शनला ते अपक्ष म्हणून उभे आहेत। त्यांची निशाणी आहे क्रिकेटची बॅट, आपल्या गावस्करची बॅट, आपल्या तेंडुलकरची बॅट, आपल्या कोहलीची बॅट। तर ती बॅट ही भावे सरांची निशाणी आहे आणि आपण नक्की सगळ्यांनी मतदानाचा आपला हक्क आणि आपलं कर्तव्य बजावावं ही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो।